राज्याचे कॅबिनेट मंत्री सावकरे यांच्या मिसेस त्या ठिकाणी उभ्या होत्या आणि यांच्या मिसेसचा पराभव करून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या गायत्री भंगाळे या ठिकाणी जवळपास 1800 मतांनी निवडून आलेले आहे. याचा अर्थ असा आहे की त्या ठिकाणी सावकारे आणि सरकार याच्याविषयी नाराजीची भावना त्याच्यामध्ये आहे. अनेक विकास कामं रखडलेले होते, त्या विकास कामांच्या संदर्भामध्ये नाराजी होती आणि समाजाने या स्वरूपाची नाराजी त्या ठिकाणी व्यक्त केली आणि त्याच्या माध्यमातून आज शरद पवार गटाचा हा विजय संतोष चौधरी आणि मी या दोघांनी मिळून प्रयत्न केले आणि त्या माध्यमातून विजय झालेला दिसतो. ही निवडणूक आपण या ठिकाणी अंगावर घेतली होती. जर विचार केला तर एक मोठं आव्हान या ठिकाणी आपण समोर केलं होतं. काय सांगाल, आज अखेर गायत्री भंगारेंना विजय मिळाला? भुसावळच्या निवडणुकीमध्ये आम्ही प्रचारामध्ये सहभागी झालो. प्रचारामध्ये प्रचंड मेहनत आमच्या वतीनं घेण्यात आली. संतोष चौधरी त्याच्यामध्ये सहभागी होते, मी सहभागी होतो आणि याच्या माध्यमातून एक चांगलं वातावरण त्या शहरामध्ये निर्माण झालं. आता यामध्ये नगराध्यक्ष निवडून आला. अपेक्षा अशा आहे या ठिकाणी की जरी नगराध्यक्ष निवडून आला तरी बहुमत नाही आहे. त्यामुळे बहुमत एका बाजूला नगराध्यक्ष ओढात आणण्यामध्ये कारभार चालेल, पण सर्वांना विश्वासात घेऊन नगराध्यक्षाने काम करावं. भाऊ, भुसावळमध्ये जर बघितलं तर संजय सावकर यांच्या पत्नीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री यांची सभा देखील लावण्यात आलेली होती. राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी येऊन सभा घेत आहेत, मात्र तरीसुद्धा त्या ठिकाणी त्यांना यश. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींची सभा या ठिकाणी झाली. प्रचंड मोठी सभा झाली, पण सभा होणं वेगळं आणि मतपेटीत मतदानाचं परिवर्तन होणं वेगळं हे या निवडणुकीच्या माध्यमातून दिसून आलं.